श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार निमित्त जाणून घेणार आहोत। कारण येत्या 18 डिसेंबर 2025 रोजी शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला। वर्षभर या गुरुवारची आपण वाट पाहत असतो आणि तो गुरुवार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। यावर्षी 4 गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात मिळाले होते आणि त्यापैकी 3 गुरुवार आपण अगदी छानपैकी पार पाडले। आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर उद्यापनाचा दिवस असतो। या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे, काही विशेष गोष्टी वास्तू उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत। आता काय गोष्टी करायच्या आहेत हे तर आपण म्हणजे बऱ्याचदा बघत असतो, पण काय करायचं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला 5 अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही करायच्या नाही किंवा याबाबत थोडीशी काळजी घ्यायची आहे। आपण जर त्या गोष्टी चुकून केल्या तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही आणि आपण आपल्या जीवाचा अंतःकरणापासून अगदी श्रद्धेने भक्तिभावाने उपवास वगैरे करत असतो, त्याचबरोबर इतर सगळं काही करत असू आणि जर थोड्याशा काही कारणामुळे जर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नसेल तर मग कुठेतरी चुकीचं आहे। म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कुठल्या त्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही हे समजून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याला शेवटचा गुरुवारी या वेळेमध्ये पूजा मांडायची नाही। आता ती वेळ कुठली आहे तर बघा, वारानुसार 1.5 तासाचा राहू काळ हा ठरलेला असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते। आता सेवा करायची नसते म्हणजे काय, तर काही ठराविक सेवा त्या काळामध्ये करायच्या नसतात, पण काही ठराविक सेवा जर आपण जाणून बुजून त्या राहू काळात केल्या तर त्याने आपले अनेक दोष दूर होतात। तर त्या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात तर त्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीची पाठ केले जातात। बघा, जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करायचा असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळात करत जा। पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जी काही पूजा आहे किंवा तुम्ही गुरुवारी स्वामी व्रताचं समर्थाचं व्रत करत असाल किंवा इतर कोणतीही पूजा मांडणी असेल तर ती पूजा तुम्ही चुकूनही राहू काळात करत जाऊ नका किंवा करू नये। आता प्रत्येक वाराचा राहू काळ हा ठरलेल्या प्रमाणात असतो। गुरुवारचा जो राहू काळ असणार आहे तो दुपारी ठीक 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे, तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडणी करू नका। आता मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो आपली सकाळी आंघोळ झाली की लगेचच करून घ्यायची आहे। सेवा देखील लगेचच आपल्याला करून घ्यायची आहे। पण बऱ्याचदा काय होतं की अनेक महिलांचे छोटे मुलं असतात किंवा घरातल्या काही कामामुळे आपल्याला सकाळी पूजा मांडणी करता येत नाही। मुलांची शाळा असते, मिस्टरांचा डब्बा वगैरे, सकाळची थोडी धावपळ असते, मग सकाळी कोणी करत नाही। पण दुपारची जी वेळ असते ती थोडीशी निवांत असते, मग आपण विचार करतो की दुपारच्या वेळेत आपण पूजा मांडणी करू। पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर चुकूनही गुरुवारच्या दिवशी 1:30 ते 3 या काळामध्ये पूजा मांडणी करू नका। 1:30च्या अगोदर तुम्ही करून घेऊ शकता किंवा त्या काळात जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही 3 नंतर पूजा मांडणी केली तरी चालणार आहे। पण शक्यतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सकाळी पूजा करून मांडणी करून घ्या आणि कथा वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, पण हा 1.5 तास वगळून। आणि तसे पाहिले तर आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो, त्यामुळे आपण संध्याकाळीच्या वेळेला जास्त महत्त्व उद्यापनाला देतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांची मासिक धर्माचा 4था दिवस आहे अशा महिलांनी या दिवशी पूजा करू नका। आता तुमचे जर सुरुवातीचे 3 गुरुवार झालेले आहे पण 4थ्या गुरुवारच्या दिवशी जर तुमचे मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही। तुम्ही उपवास करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्हाला करायची नाही किंवा उद्यापनही करायचं नाही। पण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीकडून उद्यापन करून घेऊ शकता। पण शक्य नसेल तर तुम्हाला पौष महिन्याचा जो येणारा पहिला गुरुवार असणार आहे त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करायची आहे। आता बऱ्याच जणांचा हा नियम माहिती आहे, पण काहीच म्हणणं असं असतं की 4थ्या दिवशी आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेस आंघोळ करून पूजा मांडणी केली तर काय हरकत आहे, पण हे देखील चुकीचं आहे। वर्षाकाठी आपण एकदाच हे व्रत करत असतो, तर सगळे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजे। म्हणून तुमचा जर मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू नका। घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून पूजा मांडणी करून घ्या आणि त्यांच्याकडून उद्यापन करून घ्या। जर नसेल शक्य तर आपल्याला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ते उद्यापन करायचं असतं,
तर तशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. अजूनही या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, कारण उगीच पुन्हा पुन्हा ते सांगण्यापेक्षा मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त ज्यांच्या या अगोदरचा एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी देखील चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. आता त्यानंतरची तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की तुमचं मार्गशीर्ष जे व्रत आहे ते चुकूनही दुसऱ्यांच्या घरी सोडू नका. आता हा नियम देखील अनेक महिलांना माहिती आहे. जे वर्षानुवर्षे हे व्रत करत आहेत त्यांना तर नक्कीच माहिती आहे, पण ज्यांनी नव्याने या व्रताला सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कुठून जेवणाचं आमंत्रण आलं आणि चुकून जर त्यांच्याकडून हे व्रत भंग पावलं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर त्यांना त्या व्रताचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. कारण आपण कुठलीही सेवा आराधना करतो, पूजा अर्चा करतो ते आपल्या घरी करतो आणि मग त्याचं व्रत जे आहे ते आपल्या घरीच आपल्याला सोडायचं आहे. म्हणून दुसऱ्याच्या घरी जर तुम्ही गेला तर उपवासचा एखादा पदार्थ दिला तर तो तुम्ही नक्कीच खाऊ शकतात. म्हणजे जसं की केळी दिली किंवा दूध प्यायला दिलं तर ते नक्कीच तुम्ही घ्या. पण जर तुम्हाला जेवणाचं आमंत्रण आलं असेल तर अगोदरच तुम्ही सांगा की तुमचं ही व्रत आहे आणि ते तुम्ही सोडू शकत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ही विशेष काळजी घ्यायची आहे. मात्र तुम्ही तुमच्या घरी व्रत सोडल्यानंतर तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवाशण म्हणून जेवायला जाऊ शकता. त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वयंपाकामध्ये काही स्वयंपाक बनवणार आहात तो चालू शकतो. अन्नाचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. मग वरण, चपाती, भाजी, एखादा गोड पदार्थ हे आपण नक्कीच करू शकतो, पण यामध्ये आपल्याला वरण भाताचा समावेश करायचा आहे. ही विशेष काळजी घ्यायची आहे. कोणतेही नैवेद्याचे ताट हे वरण भाताशिवाय पूर्ण होत नाही. शिवाय त्यावर तुळशीपत्र देखील आपल्याला एक नक्की ठेवायचं आहे. या गोष्टीची आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. तर अजूनही तुम्ही पाळलेला नसेल तर तुम्ही आवर्जून पाळा. या दिवशी पाळा आणि कधीही नैवेद्यामध्ये अशा प्रकारच्या नैवेद्य म्हणजे वरण भाताशिवाय नैवेद्य आणि तुळशी पत्राशिवाय नैवेद्य दाखवू नका. त्याचबरोबर देवीला खिरीचा नैवेद्य हा खूप जास्त प्रिय आहे. या दिवशी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. दुसरं कुठलाही स्वयंपाक करू शकता, पण भात आणि वरण आपल्याला बनवायचे आहे. ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे माता लक्ष्मीचं जे नारळ ठेवतो असतो तो आपल्याला फोडायचा नाही. आता अर्थात आपण गुरुवारची पूजा मांडणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशीच उचलत असतो, पण तरीही दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे उचलल्यानंतर ते काही ठिकाणी फोडला जातो. तर बघा, हा नारळ आपण लक्ष्मी स्वरूप ठेवलेला असतो म्हणून हा नारळ आपल्याला फोडायचा नाही, प्रसाद म्हणून देखील खायचा नाही. तर हा जो नारळ आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून घ्यायचा आहे किंवा काही तुम्ही मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे देखील विसर्जित करू शकता. मात्र ओटीच्या नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा ती ओटी देखील तुम्ही दुसऱ्या एखाद्या गरजूंना देऊ शकता किंवा घरातील सवाशीण देखील ती ओटी घेऊ शकते. तसेच बघा, मार्गशीर्ष महिन्यातले शेवटच्या गुरुवारी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात आणि चौथ्या गुरुवारी देखील आपल्याला इतर गुरुवाराप्रमाणे पूजेचं व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे. महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. तसंच संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करायचं आहे, कारण त्यांना देखील देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करायचा असतो. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची असते. त्या सुवासिनींना फळे द्यावी, तसेच फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताची पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी, त्यांची ओटी भरावी आणि त्यांना भावपूर्वक नमस्कार करावा. तसेच महिलांना जर उपवास असेल तर त्यांना दूध द्यावे किंवा तुम्ही सुवासिनींना भोजन देखील देऊ शकता. पण शक्य नसेल तर एक जरी सुवासिनीला किंवा कुमारिकेला घरी बोलावलं तरी सुद्धा चालेल. या मार्गशीर्ष महिन्यातली शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते. शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष हा महिना दानासाठी खूप शुभ मानला जातो. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीही दान केलं नसेल तर शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्ही नमस्कार करा. यामुळे केलेल्या दानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते. पुढचा नियम म्हणजे गुरुवारी पैसे देणे किंवा घेणे हे देखील आवर्जून टाळावे. चुकूनही या दिवशी कोणाला उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून घेऊ नका. तसेच या दिवशी चुकूनसुद्धा सकाळी उशिरा उठू नये. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला स्नान करायचे आहे. त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला
दुःखी, रागवलेल्या किंवा अशांत मनाने पूजा करू नये. पूजा शांत आणि एकाग्र मनाने करावी, तरच या पूजेचं फळ हे आपल्याला प्राप्त होतं. संध्याकाळी मीठ आणि दूध हे या दिवशी चुकूनही कोणाला द्यायचं नाही. तसेच काळे किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी आवर्जून टाळावे. शक्य असेल तर पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करावी. अशा पद्धतीने तुमचं गुरुवारचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार आहे. तर या ज्या काही 5-6 गोष्टी सांगितलेल्या आहे त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर ती तुम्ही पाळायलाच हवी, तरच तुम्हाला तुमच्या व्रताचं फळ 100% मिळेल. आवर्जून या 5-6 नियमांचं पालन करा आणि तशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.